नाची गोडी देव निवडी आपण कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबराय यावत विश्वामध्ये नरदेहाला आलेल्या जीवांना मोक्ष प्राप्ती करता, भगवत प्राप्ती करता, उद्धारा करता, चिरंतन सुखाच्या प्राप्ती करता, याही पेक्षा आपली जीवदशा घालवण्याकरता महाराज सांगतात जे देवाला आवडतं, जी आवड भगवंतांनी व्यक्त केलेली आहे, जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला, जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या। पण जे देवाला आवडतं ते देवाला देत असताना महाराज म्हटले पण तुम्ही त्याचे अधिकारी बना। कोणी व्हारे मग त्यासी हरी देईल। अधिकारी बना म्हणजे नेमकं काय करा तर परमार्थामध्ये उद्धारा करता, मुक्त होण्याकरता, भगवत प्राप्ती करता जी जी आपण परमार्थामध्ये प्रत्येकजण साधना करतो, ती साधना करत असताना जे काही प्रतिबंध आहेत ते 6 दोष सांगितलेले आहेत। काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार। महाराज म्हणतात हे 6 जोपर्यंत आत आहेत तोपर्यंत तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही। मग हे 6 पहिले घालवा, त्याच्याशिवाय तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही। मग घालवायचे कशाने? महाराज म्हटले त्याकरता एकच साधने वैराग्य बळ, दुसऱ्या कोणत्याच बळाने ते जात नाही, पदव्या लावून जात नाहीत। अंगी वैराग्याचे बळ साही खळ झिणावे, वैराग्य बळ अंगी धारण करा, 6 दोष घालवा, अधिकार संपन्न व्हा, जे देवाला आवडते ते देवाला द्या। महाराज म्हटले आपली जीवदशा घालवण्याकरता कुठल्याच प्रकारचा प्रतिबंध मग राहत नाही, उरेल ना उरी असा अभंगाचा सरळ अर्थ आहे। विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। चरण संततिया संततिया तुमच्या कृपा दानी तुझे दादिकारू, तुमच्या कृपा दानी तुझे स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपोलिया। हा कार्यक्रम आपण सर्वच मंडळी ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण सेवा केली, संप्रदायामध्ये साधना केली, ते पूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय कृष्णाजी माऊली यांच्याच कृपाशीर्वादाने या कार्यक्रमाचं आयोजन आहे। आणि परमार्थ प्रेमी यशोदा अक्का यांच्या मार्गदर्शनाने हा संपन्न होत असलेला 1 दिवसीय कार्यक्रम बाबांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष झालं। करता
आपण काही श्रद्धांजली वाहताना काही काही माणसं विशेषणं लावून बोलतात, पण ज्यांच्या घराण्यामध्ये परमार्थाचा वारसा आहे, परंपरा आहे, त्यांना निश्चित मोक्ष प्राप्त होतो याच्या शंका घ्यायचं काही कारण नाही. आणि त्या घराण्यामध्ये एखादा जरी नामधारक असेल, एखादा जरी निष्ठावंत नामधारक असेल, वारकरी असेल, वैष्णव असेल, तर त्याच्या साधनेने 21 कुळांचा उद्धार होतो हा सिद्धांत आहे. याच्या उलट नास्तिक जर एखादा घराण्यामध्ये जन्माला आला तर त्याच्यामुळे 21 कुळं जातात. कुठं काय म्हणतात तिकडं, नरकातच म्हणतात ना. नास्तिक जन्माला आला तर 21 नरकात जातो. अनेक निष्ठावंत वारकरी नामधारक जन्माला आला तर 21 कुळांचा उद्धार करतो. अर्थात त्यांच्याच घराण्यामध्ये एक संप्रदायाची उपासना करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे नंदलाल महाराज आहे. म्हणून त्यांनीच आपल्या पितृऋणातून उतराई होण्याकरता आजच्या मितीला हे कर्म करतात. आणि ते केलं पाहिजे का? पितृऋणातून मातृऋणातून उतराई होण्याकरता हे मागील मंडळींनी कर्म करायचं आहे. का आणि का करावं ते कर्म, कोणतं कर्म करावं? मग आजच्या मितीला जे जे कर्म केल्या जातं, पूजापाठ असेल तो विधी आहे ब्राह्मण देवतेकडून केलेला, ज्ञानदान असेल, अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, जे जे पुण्यकर्म आपण करतो आजच्या मितीला हे सगळं केलेलं कार्य, सगळं केलेलं कर्म कोणाच्या निमित्ताने? म्हणा ना काहीतरी, पितरांच्या प्रित्यर्थ केलेलं करायचंही कर्म मागील मंडळीने, पण केलेल्या कर्माचं पुण्य पितरांना प्राप्त होत असता हा अनादि सिद्धांत आहे. म्हणून करण्याची परंपरा अर्थात पद्धती आहे. जावं लागतं हा मृत्यू लोकातला नेमे दंडके, तो कोणी असो. बाबांना जाऊन 1 वर्ष झालंय म्हणजे आपणही एक दिवस त्याच रस्त्याने जाणार आहेत. इथं नाही उरू आले अवतार इरते पामर जीव. किती सृष्टी उत्पत्तीमध्ये जे निर्माण होतं त्याचा नाश होतो, आणि ज्याचा नाश होतो ते पुन्हा निर्माण होतं. मी म्हणत नाही, ज्ञानोबा राय म्हणतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपस्थ त्याचा नाश होतो, ज्याचा नाश होतो ते पुन्हा निर्माण होतं. हे विश्वातलं चाललेलं चक्र आहे. जन्माला आला म्हणजे मृत्यू आटळे, खाटीवर आला म्हणजे ताटीवर जावं लागतं. आत्तापर्यंत जे जे या भूमीत आले ते कोणी थांबले नाही. 9 भी मर गए, 10 भी मर गए, रोज आपण प्रमाण म्हणतो. पीर मरे पैगंबर मरे, मर गई जिंदा जपी तपी हा आजा मेला बाप मसना वगैरे वगैरे सगळे प्रमाण आपण म्हणतो रोज. हे सगळे गेले म्हणजे आतापर्यंत जे जे या भूमीत आले ते कोणी थांबलेले नाही. याचा अर्थ जावंच लागतं. मग आतापर्यंत आलेले कोणी थांबलेलं आहे याचा अर्थ आपल्यालाही थांबता येणार. ते जसे गेले तसे आपणही एक दिवस जाणार आहे. जायचंय प्रत्येकाला, पण प्रत्येकाचा एक भ्रम आहे, प्रत्येकाचा एक समज आहे. जायचं हे ज्ञात आहे, पण प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला जायला अजून दिल्ली तो बहुत दूर आहे असा एक समज आहे. पण वार तर 7 आहेत ना, 8वा तर काही वार नाही. 7 वारापैकीच आपणही एका कोण्यातरी वारी निश्चित जाणार आहेत. पण महाराज म्हटले कधी जाणार आहे आपण? स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे, त्यासी नाही, स्मरण ते त्याचे. तरी देखे गुंतले प्रपंच, जन तरी देशे गुंतले प्रपंच, जन तरी देखे गुंतले प्रपंच, जन तरी देशे गुंतले प्रपंच. स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे, त्यासी नाही, स्मरण ते त्याचे, त्यासी नाही, स्मरण ते त्याचे. स्मरण ते त्याचे त्यासी. कशाचं स्मरण नाही? आपण आलोय कुठून याचंही ज्याला स्मरण नाही, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं याचंही ज्याला स्मरण नाही, आपल्याला जायचंय कुठे याचंही ज्याला स्मरण नाही, त्या शुद्ध ब्रह्मचैतन्याचा आणि आपला काही अनन्य संबंध आहे याचंही ज्याला स्मरण राहिलं नाही, अशाच जीवाला
मायबाप संताला शास्त्राला उपदेश करण्याची वेळ पडली. विठाला 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 विठाला. आणि त्याच जीवाला मायबाप संतांनी शास्त्राने उपदेश केलेला आहे. म्हणून सेवेकरता जो उच्चारलेला अभंग आहे, या अभंगामध्ये नरदेहाला आलेल्या जीवाला मुक्त होण्याकरता, भगवत प्राप्ती करता, चिरंतन सुखाच्या प्राप्ती करता, याही पेक्षा आपली जीवदशा घालवण्याकरता महाराज सांगता जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. तसं जीव म्हटलं की प्रत्येकजण कुठली ना कुठली तरी परमार्थातली साधना प्रत्येकजण करतोच, करत नाही असं फरक एवढाच आहे, कोण कोणत्या देवाची भक्ती करतो, कोण कोणत्या देवाची भक्ती करतो. एखादा अंधश्रद्धेने भक्ती करतो, एखादा डोळश्रद्धेने भक्ती करतो, पण तो भक्ती करत नाही अथवा त्याची कोण्या देवावर श्रद्धा नाही असा जगात माणूस सापडत. फरक एवढाच आहे, कोण कोणत्या देवाची उपासना करतो तर कोण कोणत्या देवाची. एखादा अंधश्रद्धेने तर एखादा डोळश्रद्धेने भक्ती करतो, पण भक्ती करत नाही अथवा त्याची देवावर श्रद्धा नाही असा जगात माणूस सापडत नाही. बघा, काही काही नास्तिक माणसं असतात ना, पण कधी कधी माणसात ते बोलतात मी देव मानत, शास्त्र संत ग्रंथ काही मानत असं म्हणतो कधी. हा, पण रस्त्याने एकटाच जर चालला ना, हा रस्त्याने एकटाच चालला आणि डोंगराच्या कडाला सिंदूर लावलेला दगड जरी दिसला तरी करतो, म्हणजे त्याची तिथे का होईना पण ज्ञानोबराय उगच नाही म्हटले, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. याचा अर्थ प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी श्रद्धा आहे, फक्त एवढीच आहे, अंधश्रद्धेने असं किंवा डोळश्रद्धेने जगाचा विचार सोडून द्या. चला आपण मंडपात आहे तेवढ्याचा विचार करू. आपण सगळे परमार्थातलं आपण प्रत्येकजण कुठलं ना कुठलं तरी कर्म करतो. आता चालू आहे काल आपण कुठून वारी करतो, ज्ञानेश्वरी गाथा वाचतो, पूजापाठ करतो, नित्यनेम करतो, नामस्मरण करतो, दानधर्म करतो, अन्नदान करतो, भजन करतो, श्रवण करतो. म्हणजे परमार्थातलं आपण प्रत्येकजण कुठलं ना कुठलं तरी कर्म करतो. कशा करता करतो आपण? सुखा करता. बरं, काही का होईना पण बोलतो हो, चला. सुखा करता परमार्थातलं कर्म करतो, मग सुखाच्या प्राप्ती करता परमार्थातलं साधन करतो. मग सुख म्हणजे नेमकं काय? कारण भौतिक विश्वामध्ये सुखाची केलेली जीवानी कल्पना वेगळी, संत शास्त्र सांगते ते शाश्वत सुख थोडंसं वेगळं आहे. जीवानी सुखाची काय कल्पना केली भौतिक विश्वामध्ये? प्रत्येकाने सत्ता, संपत्ती, संतती, उपभोगाची उपकरणं सगळी प्राप्त झाली म्हणजे आपण होणार कसे, अशीच कल्पना आहे. सुखी नेमकी जीवाची कल्पना काय? सत्ता, संपत्ती, संतती आणि उपभोगाची उपकरणं सगळी प्राप्त झाली म्हणजे आपण होणार कसे, सुखी. ही जीवाची कल्पना आहे. पण हे सगळं ज्याच्याकडे आहे त्याला स्वतंत्र जाऊन एकांतात भेटा आणि विचारा, एवढं सगळं तुमच्याकडे म्हणजे तुम्ही निश्चित आहात कसे, सुखी. तर उत्तर एकच आहे, सुख. बघा, सत्तेने जर सुख प्राप्त होतं असं कोणाची शंका असेल तर ग्रामपंचायतच्या सदस्यापासून मोदीपर्यंत तुम्ही कोणालाही भेटा, मधल्या पदावाल्यांना सगळ्यांना, आणि विचारा तुमच्याकडे अमकं पद आहे म्हणजे तुम्ही निश्चित सुखी आहेत. तर उत्तर एकच भेटेल, सुख म्हणजे सत्तेने सुख. जे वर्षाला कोट्यवधी रुपये सरकारला भरतात, काय टॅक्स म्हणजे बॅलन्स किती आहे बघा, त्यांना जाऊन भेटा, तुम्ही एवढा टॅक्स भरता, एवढी प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही सुखी आहेत. त्यांचंही उत्तर आहे सुख. आता ज्याला झालंच नाही ते दुःखातच आहे ना, दगड आपटीतही, झाडं पुंजितही, दारं पुंजितही, बारा लफडे करते. पण ज्याला डझनभर झालेत मग त्याला भेटा की तुम्हाला एवढे 10-12 झाले म्हणजे तुम्ही निश्चित आहेत कसे, त्याचंही उत्तर आहे सुख नाही. आणि उपभोगाची उपकरणं सगळी ज्याच्याकडे उपलब्ध आहेत, सगळं भोग संपन्न जीवन आहे, त्यांनाही विचारलं तुमच्याकडे सगळे प्रकारचे भोग आहेत, तुम्ही सुखी आहात? त्यांनी सांगितलं महाराज सुखी कोणी सांगितलं तुम्हाला? अहो हे सगळं आहे पण खाता येत, शरीर सुदृढ नाही. जेवायच्या अगोदर एक आहे, जेवल्यानंतर एक आहे, झोपायची एक आहे, उठवायची एक आहे. हां
म्हणजे त्याला तरी समाधान आहे का? याचा अर्थ हे नसावं माझं मत नाही. सत्ता, संपत्ती, संतती, उपभोगाची उपकरणं हे जीवन जगण्याकरता तुम्हाला त्याची आवश्यकता असेल, माझं दुमत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, त्याचा आणि सुखाचा संबंध नाही. का? सुख नावाची वस्तूच या त्रिभुवनात एक आहे, ती परमात्मा वस्तू आहे. सुखरूप ऐसे माझ्या पांडुरंगा, सुख नावाची वस्तूच या त्रिभुवनात एक आहे, ती परमात्मा वस्तू आहे. आणि जीवाची धाव सुखाकडे आहे, याचा अर्थ जीवाची धाव देवाकडे. सुख आणि लागी करसे तळमळ, तरी तो पंढरीचे जाय एक वेळ, तरी तो पंढरीचे जाय एक वेळ, तरी तो पंढरीचे जाय एक वेळ. सुख नावाची वस्तूच एक परमात्मा. म्हणून सुखा लागी करीसी, तर त्याची तयार होते. काय? निघाली पुढे वाद, पुढे गेल्यानंतर तिला दुसरी एखादी मिळते, म्हणजे झाला दोन्हीचा. आणखी पुढे वाद गेली, पुन्हा एखादी मिळाली, झाला संगम. आणखी पुढे वाहत गेली, पुन्हा एखादी मिळाली, झाला संगम. जाऊन मिळाली कोणाला? सागराला. निघालं पाणी कुठून? गेलं कुठं? का गेलं ते तिथं? ते त्याच जातीचे. माझं मत नाही, महाराजांचं मत आहे. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणाची खेळे आपणाची खेळे आपणाशी, आपणाची खेळे आपणाशी. शरला सागर शरला सागर गंगा ओघी मिळे. का गंगा ओघी मिळे? महाराज म्हणतात आपणची खेळे, आपणाची. का? उष्ण हवा वाप याद्वारे ढगाच्या रूपाने जरी पाणी डोंगरावर गेलं, पण पुन्हा पाणी कुठं गेलं? समुद्रालाच. का? ते त्या जातीचं आहे. म्हणून त्याप्रमाणे जीव हा सुखाकडे अर्थात देवाकडेच का प्रवाहित होतो? तर जीव सुद्धा सुखाच्या जातीचा आहे. म्हणून हेही माझं मत नाही. भगवान गीतेच्या 15व्या अध्यायात सांगतात, अर्जुना, यावत विश्वातील प्रत्येक जीव हा माझ्याकडेच का प्रवाहित होतो? तर तो माझा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. हा अर्जुना अनादि सिद्धांत आहे, जीव माझा अंश आहे. पण तो अर्जुन आहे. भगवान सांगतात या विश्वातला प्रत्येक जीव माझा कोण आहे? पण सांगतात कोणाला? अर्जुनाला. पण अर्जुन आपल्यासारखा भोवताली बघत जांभळ्या देत ऐकणारा श्रोता नाही. अर्जुनाने तिथं लगेच भगवंताला प्रश्न केला, त्याला पूर्व पक्ष म्हणतात. प्रत्यक्ष प्रमाणववी नाही, पण जिथे संशय ते त्याला पूर्व पक्ष म्हणतात. अर्जुनाचा प्रश्न आहे, भगवान या प्रत्येक विश्वातला जीव जर भगवान तुमचा अंश आहे, तर भगवान जीवात आणि तुमच्यात हे 5 प्रकारचे भेद का? अर्जुन म्हणतोय, भगवान जीव जर तुमचा अंश आहे तर भगवान आपण स्वतंत्र आहात. मग जीव जर तुमचा अंश आहे तर जीव स्वतंत्र नाही, जीव हा परतंत्र आहे. आपण सर्वज्ञ आहात, जीव हा अल्पज्ञ आहे. भगवान तुम्ही सुखरूप आहात, जीव रात्रंदिवस भोगतोय दुःख. भगवान तुमच्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख संभवत नाही. जीवाच्या मागं जन्म मरणाचं दुःख आहे. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे मनवोनी जीव. यही पेक्षा भगवान तुमच्या ठिकाणी कर्माचा बंध नाहीये. जीवाच्या मागं कर्माचा बंध आहे. कर्मानुगु गच्छती जीव एकहा. भगवान जीव जर तुमचा अंश आहे तर जीवात आणि तुमच्यात हे 5 प्रकारचे भेद का? असा प्रश्न आहे. कोणाचा? अर्जुनाचा. त्याचं गोड उत्तर भगवंताने दिलंय. दुसरी तिसरीकडे नाही, त्या श्लोकाच्या उत्तरार्धात त्याचं उत्तर आहे. अर्जुना ऐक, जीव माझाच अंश आहे, पण त्यांनी संबंध जोडलाय रे अर्जुना. मनषष्टानी इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती. हिरवी पाहता जीव माझाच अंश आहे, पण संबंध जोडला ना कोणाशी? मनषष्टानी इंद्रियाने प्रकृतीस्थानी. हा, मग हे भेद याच्यामुळे.
दुःख याच्यामुळं आहे. कोणामुळं? ह्या डबड्यामुळं दुःख आहे, शरीरामुळं दुःख आहे, शरीरामुळं भेद आहे. दुःख आहे की नाही याच्यामुळं? अंतवंत इमे देहा किंवा शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, दुर्गंधीची फार. शरीर दुर्गंधीचे फार. नाही अपवित्र शरीरा. हा, पण या प्रमाणावरून श्लोकावरून पुन्हा ही शंका निर्माण होऊ शकते. अंतवंत मे देहा किंवा शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची नाही अपवित्र शरीरा ऐसे या प्रमाणावरून श्लोकावरून शंका निर्माण होऊ शकते. पण कोणाला? ज्याची कायम ज्ञानेश्वरी गाथा भागवत चिंतनाते त्याला शंका येऊ, हा त्याला शंका येऊ शकते. कीर्तना सारखं चाटाछुटा, हा आईबापाचे गाणे, मायेचा सागर, बापाचा डोंगूर, हा मित्र, गारवा, वनवा, असं भंगार भुंगार ऐकायचा ज्याला नादे, त्याला शंका यायचं काही कारण नाही. त्याला शंका आली तर एकच येऊ शकते, जे विठ्ठल. हा, विठाला 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 विठाला. पण जे वारकरी आहेत, उपासक आहेत, या ग्रंथाची उपासना करणारे, ज्ञानेश्वरी गाथा भागवत, त्यांना शंका येऊ शकते, महाराज जर देहामुळे दुःख होतं असं म्हणावं, शरीर जर दुःखाचं कारण म्हणावं, तर ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज एका बाजूला याच शरीराचं, याच देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात. मग याची काय वाट? कारण ज्ञानोबर आहे तर म्हणतात बाबा 84 लक्ष योनीमध्ये हीच एक योनी. कोणती? मनुष्य योनी. हेच एक शरीर आहे, हाच एक देह आहे की याच देहाने जन्म मरणाची राहटी संपवता येते. हे फक्त 84 लक्ष योनीमध्ये याच देहात सामर्थ्य ना. पैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना धोरे चिरा पडे. मग देहामुळे जर दुःख होतं म्हणावं तर याविषयी काय वाद? चला पुढं नाथ महाराज म्हणतात, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायण कृपावलोकोने दिधला. नाथ महाराज म्हणतात, याच देहाने तुम्ही सच्चिदानंद स्वरूप होऊ शकता. तर महाराज म्हटले, याच देहाने तुम्ही देव सुद्धा होऊ. देव होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. देव म्हणती तरी का चित्ती न धरावे. जे होती तरी का चित्ती न धरावे. देव होईल म्हणती जे होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. महाराज म्हणतात, याच देहाने तुम्ही देव व्हायचं ठरवलं तर तुम्ही देव सुद्धा होऊ. मग एवढं जर या देहात सामर्थ्य, तर मग प्रश्न शंका निर्माण होऊ शकते की या देहामुळे दुःख होईल का? त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू, इथं तर ज्ञानेश्वरी गाथा भागवत या देहाचं एका बाजूला श्रेष्ठत्व वर्णन केलं. देहामुळे दुःख होतं असं म्हणावं तर या देहाची, या शरीराची अपेक्षा देवाने केली ना. यह लोकीचा हा देव इच्छित नाती. मग देहामुळे जर दुःख असतं तर देवाने या शरीराची अपेक्षा केली. ज्या अर्थी महाराज म्हणतात, इह लोकीचा हा कोण इच्छित नाती? देव इच्छित नाती. पण कोणी असं म्हणेल या देहामुळे सुख आहे का दुःख आहे, कदाचित त्यांना ज्ञात. आपल्यात म्हणतात ना दुरून डोंगर, हा. पण त्याच्यापेक्षा सांगतो, आपल्या अगोदर याच भूमीत येऊन गेलेले जे जे महात्मे आहेत ना, ते सुद्धा म्हणतात ना, घेईन मी जन्म. आपल्या अगोदर इथं येऊन गेलेले महात्मे म्हणतात, घेईन मी जन्म. देव या शरीराची अपेक्षा करतात. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, या देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात.
मग शंका निर्माण होऊ शकते की देहामुळे दुःख होईल का. तर नीट ऐका, देह दुःखाचं कारण नसून, शरीर दुःखाचं कारण नसून तादात्म्य दुःखाचं कारण आहे. दुःखाचं कारण काय आहे? तादात्म्य. तादात्म्य कशाला म्हणायचं? देहाला मी म्हणणं, देह संबंधीला माझं म्हणणं, मी आणि अहम आद्यासानी मम आद्यास, मी आणि माझे. देहाला आपण मी म्हणतो, देह संबंधीला माझं म्हणतो, आणि या तादात्म्यामुळं जीव दुःख भोगतो. एरवी पाहता देहाला आपण मी म्हणतो. देह म्हणजे आपण आहेत का? देह म्हणजे आपण आहेत का? नाही. पण म्हणताना काय म्हणतो आपण? हात कोणाचा आहे? पाय, डोकं, शरीर माझं किंवा मी म्हणतो. आणि आपल्याकडे जे जे काही आहे ते कोणाचं सांगतो? आपण सांगतो की नाही? गाडी, बंगला, शेती, बैल, पत्नी, मुलं, कुत्रं. कुत्र्याला सुद्धा म्हणतो हे कोणाचं आहे? आता याच आहे का ते कुत्रीचं आहे? विनोद नाही तो. पण बघा, ज्या कुत्र्याला आपण माझं म्हणतो त्या कुत्र्याला जर कुणी शेजाऱ्याने एखादा उचलून घातला बा, काय तर आपल्या दुखतं का नाही? इथं दुखतं का नाही? आणि हिरवी गावात बिगर तुकड्याचे बोंबलत फिरणारे कुत्रे आपल्या समोर कुणी दगड मारतं, काठी मारतं, काय काय, तरी आपल्याला काहीच वाटत का बरं? आता गल्ली बोळाने बिगर तुकड्याचं फिरतंय दिवसभर, तेही कुत्रच आहे ना, आपण पाळलंय तेही कुत्र. मग याला मारल्यानंतर दुःख का? आलं लक्षात? मग तुम्ही या विश्वामध्ये ज्या ज्या वस्तूला माझं म्हणाल त्या वस्तूची नुकसान झाली की दुःखाचा करंट तिकडं. हा का? पहिलं तादात्म्य जोड आहे देहाचं, आणि मग देह संबंधी मी आणि माझे. मग दुःख याच्यामुळं जीव भोगतो, आणि सुखा करता, उद्धारा करता या तादात्म्यामुळं जीव बद्ध झालाय म्हणून मुक्त होण्याकरता साधन आहे. याच तादात्म्यामुळं रात्रंदिवस जीव दुःख भोगतोय म्हणून सुखाच्या प्राप्ती करता. याच तादात्म्यामुळं आपण जीव आहेत म्हणून शिवाकडे जायचंय. आलं लक्षात? तादात्म्यामुळं जीव दुःख भोगतो. हा, मग पहिलं तादात्म्य उचललं देहाचं. देहाला आपण मी म्हणतो. हा, काय जे नाव असं, रामराव, शामराव, गोपाळराव, माणिकराव, बरोबर. मी, तुमची माझी प्रत्येकाची जी वृत्ती आहे ती कोणती वृत्ती आहे? अहम देहास्मी. कोणती वृत्ती आहे? अहम देहास्मी. मी देह आहे. मी झांबरे महाराज, मी गोपाळराव आहे, मी शामराव आहे, मी आमका, मी ही वृत्ती आहे ना आपली. अहम देहास्मी, मी देह आहे. पण जोपर्यंत ही वृत्ती आहे तोपर्यंत दुःख आहे. मी देह ही वृत्ती संपली, मी देह ही वृत्ती संपली तर दुःख राहत नाही. आणि ज्याचं देहाचं तादात्म्य सुटलं त्याला वेगळा परमार्थ करण्याची आवश्यकता राहिली. मी देह ही वृत्ती संपली तर शिल्लक काय उरला उरे. शिल्लक काय उरला उरे. देह नव्हे मी हे सरे. शिल्लक उरला उरे. मी याच्या करता सांगतोय, जीव तादात्म्यामुळे दुःख भोगतो आणि सुखाच्या प्राप्ती करता म्हणजे भगवत प्राप्ती करता, उद्धारा करता, मुक्त होण्याकरता परमार्थातली साधना करत असतो. ऐका, मग जीव मुक्त व्हावा, जीव भगवत स्वरूप व्हावा, जीव दुःखातून त्याची निवृत्ती व्हावी, त्याची जीवदशा संपवावी,
त्याकरता परमार्थातली कुठली ना कुठली तरी साधना प्रत्येक जण करतो. मग तुमच्या माझ्या उद्धाराकरता पूर्वी वेदांनी सांगितलेले काही मार्ग अर्थात साधन आहे. वेद अध्ययन, तपश्चर्या, दान, अष्टांगादी योग, यज्ञादी क्रिया हे तुमच्या माझ्या करता वेदांनी पूर्वी सांगितलेले मार्ग साधन आहेत. पण आता ते करणं सर्वांना शक्य ही अडचण आहे. हे पूर्वीचे साधन आहेत, जीवाच्या उद्धाराकरताच आहेत, पण करणं शक्य राहिलं. आता पहिलं साधन आहे वेद अध्ययन. जमल सर्वांना करायला? एक तर वेदाची भाषा आहे, कोणती? संस्कृत भाषा आहे. एक तर सर्वांना त्याचा उच्चार करता येत. पहिली अडचण, ज्याला उच्चार करता येतो त्याला त्याचा अर्थ कळलंच असं. आणि आपण तर या मापातले की आपल्याला मराठी शुद्ध उच्चारता येत का? उच्चारतो सत्वर उच्चार. किती जण म्हणतात प्रल्हादी बिंबला. अहो, वस्तुस्थिती अशी आहे, 2025 चालू आहे. किती चालू आहे आता? 2025. ज्ञानोबरायला किती वर्ष झाले समाधिस्थ होऊन? 750 वर्षाच्या पुढं काल गेला. रोज हरिपाठ करणारे माणसं सुद्धा अजून अवघे चित्रलोकेच म्हणतात. हो, अजून चित्रलोकेच म्हणतात. त्रैलोक्य कधी होईल? नाही तर तुम्ही बाजूला साईडला बसून ऐका हरिपाठ. रोज म्हणणारे गडी सप्त्याला फिरणारे सुद्धा हा अवघे अवघे चित्रच म्हणतात. अवघे त्रैलोक्य नाही, चित्रलोकेच म्हणतात. विठाला 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 विठाला. मग मला सांगा, मराठी भाषा शुद्ध उच्चारता येत नाही, त्याला वेदाध्ययन जमल? जरी ते उद्धाराकरता, मुक्त होण्याकरता, भगवत प्राप्तीकरता साधने, पण सर्वांना ते करणं शक्य. दुसरं साधने तप आहे. कोणतं साधने? तप. बरं, तपश्चर्या करायची म्हणजे इथं घरादारात बायका पोरात राहून नाही. तपश्चर्या करायची म्हणजे घरादाराचा, बायका पोराचा, गोराढोराचा, कोंबड्या झोंबड्याचा, गोधड्या वळकट्याचा सगळ्याचा करावा लागतो. काय बरं होतोय का तू आपल्याच्यानी? हे सुटत, ही उपरती होत. पण समजा एखादा उपरती होत नाही पण झाली, त्याने सर्व या प्रपंचाचा, व्यावहारिक प्रपंचाचा त्याग केला आणि हिमालयात निघून गेलं. बरं, हिमालयामध्ये गेल्यानंतर तिथं तप करायचंय म्हणजे तिथं काही सप्त्यावानी दिंडीवानी पंक्ती नाहीत. रोज सकाळ संध्याकाळ दिसल त्या झाडाचा पालावर बडून खायचा आहे हिमालयात राहून. पृथ्वी हेच, आकाश हेच, पांघरू नये. ऊन, वारा, थंडी, पाऊस हे सगळं सहन हिमालयात राहून करायचंय. कपडा तशा अवस्थेत राहायचंय, झाडपाला खाऊन राहायचंय, ऊन, वारा, थंडी, पाऊस हे सहन करायचंय. परिवाराचा करायचा आहे सगळा काय, आणि तशा अवस्थेत राहून तिथं करायचंय काय? जमल का? जमणार? पण असा एखादा विरळा तो तप करू लागला हे सगळं सहन करून, पण तरी तुकोबारायला अडचण दिसली. तुकोबाराय म्हटले हे सगळं सहन करील, पण तरी सुद्धा त्याचं तप घडलं असं नाही. का? तुकोबाराय म्हटले हे सगळं सहन केलं, पण तिथं गेल्यानंतर सुद्धा त्याचं मन आणि त्याचे इंद्रिय त्याला तप करू देतील असं नाही. का? महाराज म्हणतात तपाची ते मन करू पाहे घात, करोनी सांगात इंद्रियांचा. महाराज म्हटले त्याचं मन आणि इंद्रिय त्याला तप करू देतील असं. पण हा 10,000 एखादा विरळा आहे की ज्याचा मनाचा निग्रह, इंद्रियावर संयम अर्थात ताबा आहे आणि तप करू लागला. 1-2 वर्ष तप सुद्धा केलं, पण 2 वर्ष तप केल्यानंतर त्याला आठवण आली. कुठली? कुठली? तुम्हाला कधी येत नाही का? मग काय कुंभमेळ्यातले साधू आहेत तुम्ही? होय, नाही नाही नाही. 2 वर्ष तप केलं आणि 2 वर्षांनी आठवण आली. कुठली? हे मग घराची म्हणजे कोणाची? हा, असं खरं बोल. हा, गेलाय तप करण्याकरता. मी म्हणत नाही, महाराजांचं मत आहे. माझ्या मताला काय अर्थ आहे? महाराज म्हणतात तप करण्याकरता हिमालयात वनात गेला आणि तिथं राहून घरच्या वनितेचं करू लागला. काय?
वनी जाऊनी वनिता चिंतिशी तप करण्याकरता महाराज म्हणतात वनात गेला आणि तिथं राहून घरच्या वनितेचं जर चिंतन करू लागला तर महाराज म्हणतात 2 वर्ष झाडपाला खाऊन ऊन वारा थंडी पाऊस सहन करून जी तू का शिकिली न तिथं ते सगळं संपलं त्याच क्षणी. तिथं राहून तुला आठवण आली त्याच क्षणी केलेलं सगळं संपलं. परत येताना मोकळं हात हलवीत यावं लागतं म्हणजे पदरात काहीच राहत नाही एवढं कठीण येते. काय तप आपण तर आता 15-20 दिवस गेलो कुठं हा कोणी माऊली सोहळ्यात कोणी तुकोबरायबरोबर कोणी निवृत्तीनाथाबरोबर कोणी छोट्या मोठ्या दिंडीच्या मार्गाने का होईना पण गेलं 15-20 दिवस. तरी दिवसात 3दा करतोय माघारी. दिंडीतून बाजूला जाऊन पपिया कुठे आहे तुझी माय काय माघारीस तर तिला शिंग फुटते ना. दिवसात 3दा फोन करतो वारीला गेला तर हा आपले काही तप करायचे लक्षण आहेत. तप एक साधन आहे पण आपल्याला करणं शक्य वेद अध्ययन करणं शक्य. तिसरं साधन आहे दान. दान त्याला म्हणतात जे देश काल पात्र पाहून दिल्या जातं त्याला सात्विक दान म्हणतात. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम. पण त्याच्यातही असं आहे जे दान आहे सात्विक दान म्हटलं जे दिलं त्याचा मुखातून उच्चार करू नये आणि ज्याला दिलं त्याच्याकडून उपकाराची काही अपेक्षा करू. दातव्यमितीय दानम दे ते नुपकारिणी देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम सुतम त्याला सात्विक दान म्हणतात. दान करणंही सर्वांना शक्य नाही. तप करणं सर्वांना शक्य नाही. वेद अध्ययन करणं सर्वांना शक्य नाही. 4थं साधन सांगितलंय अष्टांगादी योग. योगाचे प्रकार आहेत किती 8 एम नेम निरोध प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधीपर्यंत. ते करणंही शक्य नाही. माझं मत नाही ज्ञानोबराय म्हणतात अष्टांग योगे अष्टांग योगे अष्टांग योगे अष्टांग योगे मने मनिरोध नके दे रया यमने मनिरोध नके दे रया. वाचा गीत गाई गे वाचा गीत गाई गे वाचा गीत गाई गे वाचा गीत गाई गे यमन मनिरोध जाईल रया यमन मनिरोध जाईल रया. वाचा गीत गाई जे वाचा गीत गाई जे वाचा गीत गाई जे वाचा गीत गाई जे. अष्टांग योगादी साधन आहे ते अष्टांगादी योग करणंही जीवाला शक्य. ज्ञानोबराय म्हटले ते करू नका सिरून जाताल. अष्टांग योगे न सिनिजे ये मने निरोध न किजे. 5वं साधन आहे यज्ञ. 5वं साधन कोणतं आहे. आता यज्ञ तर काही कलियुगात तसा कोणी करत नाही. मागच्या 3 युगाचा विचार करा कोणी कोणी कोणते कोणते यज्ञ केले सगळे पुराण ज्ञात आहेत आपल्याला. प्रत्येकाने वेगवेगळा यज्ञ केला. तसा यज्ञ आपण स्वतंत्र घरी करू शकतो का करू शकत नाही. आणि आता कोणी तो यज्ञही तसा यज्ञ करत नाही असं नाही करतो आपण. कोणी 2 टाइम करतात. मला वाटतं डायबिटीसवाले 3 टाइम यज्ञ करतात बाकीचे 2च टाइम यज्ञ करतात. आता तेवढाच यज्ञ चालू आहे सगळ्यांचा. उदर भरणं नो हे हा एवढाच यज्ञ भरवायचं काम चालू आहे. दुसरा कलियुगात आता कोणी यज्ञ करत चला. हे 5 साधनं तुमच्या माझ्या उद्धाराकरता पूर्वी सांगितलेली आहेत पण करणं शक्य हाच भगवंताने विचार केला. हा भगवंतानी विचार केला आणि तुमच्या माझ्या उद्धाराकरता भगवंतानी स्वतंत्र ग्रंथ सांगितला ती श्रीमद भगवत गीता. वेदाच्या नंतरचा ग्रंथ कोणता गीता. वेदात आणि गीतेतही थोडासा फरक आहे. वेद निर्माण झाले कशातून श्वासातून बाहेर पडले पण कधी झोपेत घोरण्यात बाहेर पडले. आणि गीता ही जागृतीत आहे आणि शिवाय ती मुखातून आहे. म्हणून हा थोडासा फरक आहे. माझं मत नाही ज्ञानोबरायचं मत आहे. एकाच ओवीत ते मत सांगितले दोन्ही. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू. झोपेत निद्रा म्हणजे झोप घोरण्यात बाहेर पडले वेद. पण गीतेच्या बाबतीत तसं नाही. त्याच ओवीचं उत्तरार्ध सांगतंय
येथ प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेचे श्री गीता हा प्रश्न अर्जुनेचे स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू गीता अर्जुनेचे श्री गीता प्रश्न अर्जुनेचे येथ प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला स्वमुखे आपण सांगेतो श्री गीता हा प्रश्न. गीता जागृती ते मुखाने सांगितली, भगवंताने सांगितली. कोणाला? हा निमित्त त्याचं केलंय, सांगितली सगळ्या करतात, सगळ्याच्या उद्धारा करता. तैसे अर्जुनाचे नी गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचं दुःख घालवण्याकरता निमित्त अर्जुनाचं केलं आणि गीताशास्त्र भगवंतानी सांगितलं. अर्जुनाने जो जो प्रश्न केला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या धर्मग्रंथात आहे. जी जी शंका निर्माण केली त्या प्रत्येक शंकेचं समाधान आपल्या धर्मग्रंथात आहे. प्रत्येक अध्यायाचा विषय वेगळा आहे आणि प्रत्येक श्लोकाचं चिंतन सुद्धा वेगळं आहे. पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली धर्मक्षेत्री समवेता मामका पांडवाश्चैव किम कुर्वत. सुरुवात झाली. बघा पहिला अध्याय सांगून झाला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा करू का डायरेक्ट? 10 अध्याय सांगून झाले. 11व्या अध्यायालाही सुरुवात झाली. 11व्या अध्यायातले 52 श्लोक सांगितले आणि 11व्या अध्यायातला 53 क्रमांकाचा श्लोक आहे. तिथं भगवंताने पूर्वी जे तुमच्या माझ्या उद्धाराकरता सांगितलेले मार्ग साधन होते, किती आता सांगितलेले वेदाध्ययन, तपश्चर्या, दान, अष्टांगादी, हे पूर्वी तुमच्या माझ्या उद्धाराकरता सांगितलेले मार्ग आहेत. पण या श्लोकामध्ये भगवान म्हणतात अर्जुना हे पूर्वीचे साधन आहे. त्या साधनाने पूर्वी माझी प्राप्ती होत होती. त्यावेळेला मला ती साधनही आवडत होती. पण आता त्या साधनाने सर्वांना माझी प्राप्ती करून घेता येईल असं, त्या साधनाने सर्वांचा उद्धार होईल असं, त्या साधनाने तुम्हाला मी कळल असं आणि त्या साधनाने तुम्हाला माझ्यापर्यंत येता येईल असंही नहाम वेदेर्ण तपसा न दानेर्ण. बघा नहाम वेदेर्ण नहाम तपसा नहाम दानेर्ण नहाम. या साधनाने आता सर्वांना शक्य. मग अर्जुनाने पुन्हा प्रश्न केला भगवान हे तर पूर्वीचे साधन आहेत. या साधनाने जर तुमची प्राप्ती होत नाही, आमचा उद्धार होत नाही, तुम्ही कळत नाही तुमच्यापर्यंत, या साधनाने जर येता येत नसेल तर भगवान नेमकं आमच्या उद्धाराकरता तुमच्या प्राप्तीकरता भगवान नेमकं साधन तरी काय? भगवान म्हणतात ऐक अर्जुना, आता सर्वाला करता येण्यासारखं तुमच्या उद्धाराचं माझ्या प्राप्तीचं साधन आता एकच आहे, ती अनन्य भावाने केलेली माझी भक्ती. भक्ती येऊनी वरी चित्ता ते गा. तुम्ही अनन्य भावाने माझी काय करा? भक्ती करा. झडझडोनी ये परिणाम ज्या पावसी अव्यंग निजधाम माझे. याच साधनाने तुम्ही माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त व्हाल हे भगवान सांगतात. कोणाला? अर्जुनाला. कोणत्या ग्रंथात? हा बघा आता इथं भगवंतानी अर्जुनाला भगवत प्राप्तीचं उद्धाराचं साधन काय सांगितलं? भक्ती सांगितली ना. भक्ती इथं अंडरलाईन करा या थोडंसं भागवतामध्ये. भागवत ग्रंथ हा मूळचाच भक्तिप्रधान ग्रंथ आहे. भागवताचा उपदेश भगवान उद्धवाला करत असताना भगवान म्हणतात उद्धवा माझी प्राप्ती हवी हो, मोक्ष हवाय हो. मग भगवान म्हटले तू भक्ती कर तुला मुक्ती, भक्ती कर तुला मुक्ती मिळेल. पण उद्धवाने भगवंतालाच प्रश्न केला. उद्धवाने प्रश्न केला भगवान तुम्ही काय मला सोपं सांगता भक्ती कर? मी तुमचं एकट्याच ऐकतोय का? मी आतापर्यंत वाट लावलेच म्हणतात ना. हा उद्धवाने प्रश्न केला भगवान मी आत्तापर्यंत अनेकाची मतं श्रवण केली,
मोक्ष प्राप्ती करता तर प्रत्येकाने वेगवेगळा मार्ग सांगितला आणि तुम्ही काय सांगता भक्ती कर मुक्ती मिळेल. उद्धव म्हणेगा श्रीपती मोक्ष मार्गी साधने किती वेदवादी यांची उपपत्ती बहुत सांगती साधने. आणि तुम्ही काय सांगता भक्ती कर मुक्ती मिळेल. पण आता उद्धवाने ज्यांना प्रश्न केलता ते काही आपल्यासारखे हबप नाही, ते योगेश्वर भगवान आहेत. भगवान म्हणतात उद्धवा तू ज्यांची ज्यांची मतं श्रवण केली तू ऐकलेली मतं कशी आहेत सांगू तुला, ऐक आता. भगवान बोलतात त्याचं नाथ महाराज वर्णन करतात. तू ऐकलेली मतं ती अवघीच समान की एक गौण एक प्रधान देवे सांगितले आपण भक्तीसी कारण मुक्तीसी अनेका साधना नापेक्षिती सर्व संगाते निरशिती मोक्ष मार्गी मुख्य भक्ती जेने स्वरूप प्राप्ती तात्काळ. त्याही पेक्षा भगवान पुढे जाऊन बोलले माझ्या स्वरूपी ठेवून या मन